तेव्हा अशा प्रकारे दलालांचा सुळसुळाट झालेला आहे, तेव्हा नागरिकांनी अतिशय सावध राहण्याची गरज आहे। दरम्यान 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्यावर आता सरकारी रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालयात देखील 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत आणि जी खासगी रुग्णालये जुन्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारणार नाहीयेत त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिलेला आहे। याशिवाय मुंबई मेट्रोवर देखील या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत। तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दुपारपर्यंत मुंबई मेट्रोवर 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा या स्वीकारल्या जात नव्हत्या। मात्र आताची एक बातमी येते त्यानुसार मुंबई मेट्रोला 500 आणि 1000च्या नोटा या स्वीकारल्या जात नाहीयेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रोने तो आदेश पाळण्यास नकार दिलेला आहे। योगेश माने आपल्या सोबत आहेत। योगेश, काय नेमकं म्हणणं आहे मुंबई मेट्रोचं? अश्विन, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली ह्या मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण बऱ्याचशा स्टेशनवरून अशा तक्रारी यायला लागलेल्या आहेत की प्रवाशांनी 500 रुपयाची नोट दिली किंवा त्यापेक्षा वेगळी नोट दिली आणि तिकीट काढायला जर गेले तर ते स्वीकारत नाहीयेत। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कार्ड घ्या, कार्डवर पूर्ण 500 रुपयाचं रिचार्ज करा आणि मगच प्रवास करा। त्यामुळे प्रवासी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत, प्रवाशांमध्ये संभ्रम कायम आहे आणि त्यांची मुजुरी जी आहे तिथल्या कर्मचाऱ्यांची ती पाहायला मिळते।